मोगली सैन्यासोबत शेवटच्या श्वासापर्यंत लढणारे वीर मोरारबाजी देशपांडे. पुरंदर किल्ला काबीज करण्यासाठी आलेल्या दिलेर खानाच्या अफाट सैन्यावर काही मावळ्यांच्या साथीने तुटून पडणारे मोरारबाजी देशपांडे यांचा महापराक्रमी इतिहास आपल्याला वीर मोरारबाजी या सिनेमाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर बघायला मिळणार आहे. आणि नुकतंच या सिनेमाचं चित्रीकरण पूर्ण झालं आहे. - 2022ला पावनखिंड सिनेमाच्या निर्मात्यांनी वीर मोरारबाजी या सिनेमाची अनाउन्समेंट केली होती. आता उत्सुकता आहे ती म्हणजे हा सिनेमा प्रदर्शित कधी होईल. तर अभिनेता अंकित मोहनच्याच वाढदिवसानिमित्त वीर मोरारबाजी देशपांडे यांच्या लुकमधील त्यांचा एक फोटो शेअर करण्यात आला होता. त्याचबरोबर हा सिनेमा कधी प्रदर्शित होईल याचंही सांगण्यात आलं होतं. तर अशी फिक्स तारीख तर जाहीर करण्यात आली नव्हती, पण या 2024च्या मे महिन्यात हा सिनेमा प्रदर्शित होईल असं सांगण्यात आलं होतं. आणि आता चित्रीकरणही फेब्रुवारी महिन्यात पूर्ण झालं आहे. अभिनेता अंकित मोहन बरोबरच या सिनेमात अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांचीही या सिनेमात महत्त्वाची भूमिका असणार आहे. आणि पावनखिंडमध्ये बहिर्जी नाईक यांच्या भूमिकेतून सर्वांच्याच मनावर छाप पाडणारे अभिनेते हरीश दुधाडे हेही. अरे मी परवली आहे माझ्याकडं. बरं मग सांग बरं तुझ्या रक्ताचा रंग कोणचा? अरे राजांचं शिलेदार आम्ही, आमच्या रक्ताचा रंग एकाच, भगवा भगवा. अभिनेते हरीश दुधाडे हेही या सिनेमात आपल्याला पुन्हा बहिर्जींच्या भूमिकेत बघायला मिळणार आहेत. त्याचबरोबर अभिनेता संतोष जुवेकर, रमेश परदेशी आणि हिंदीतील रामानंद सागर यांच्या रामायण या मालिकेतील सीतामाता यांची भूमिका साकारणाऱ्या दीपिका चिखलिया टोपीवाला ह्याही दिसणार आहेत. आणि महाभारत या हिंदी मालिकेतील श्रीकृष्ण यांचे पात्र साकारणारे सौरभराव जैन हेही वीर मोरारबाजी या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.